फाइव्ह स्टार IT हब मराठी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि आजची जी लॅब तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, आपण काय करणार आहे आणि तुम्हाला थंबनेल बघूनच समजलंच असेल की आज आपण काय करणार आहे. आज आपण S3चं वर्जनिंग कशा पद्धतीने केलं जातं ते आज आपण पाहणार आहे. आपल्या सिस्टमचे फाईल बॅकअप रिस्टोर कशी करणार आहे S3 सर्व्हिस यूज करून ते आज आपण पाहणार आहे. आणि आजची जी मी लॅब जी करणार आहे ती मी टोकियोमध्ये करणार आहे. आणि तुम्ही आता मी डॅशबोर्डमध्ये दिसत आहे तुम्हाला S3 सर्व्हिस. ठीक आहे, जरी तुम्हाला इथं दिसत नसेल, कन्सोलमध्ये दिसत नसेल, तुम्ही वरती सर्च बारमध्ये क्लिक करून तुम्ही जाऊ शकता S3 टाईप करून. आता मी S3 टाईप केलेलं आहे आणि आता क्रिएट बकेट त्यावर आता मला क्लिक करायचं आहे. आपण पहिल्यांदा एक बकेट क्रिएट करणार आहे. ठीक आहे, आता क्रिएट बकेट करतो मी. आता बकेट क्रिएट करायचं आहे आपल्याला. पहिल्यांदा एखादे वर्जनिंग करायचं असेल तर फाईलचं, तर बकेटला एक नाव द्यायचं आहे पहिल्यांदा. ठीक आहे, मी देतो प्रमोद 7655. ठीक आहे, त्याच्यानंतर स्क्रोल करून आल्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्ट ओनरशिप वगैरे जे आहे ते ॲज इट इज ठेवायचं आहे, ब्लॉक IP वगैरे. त्याच्यानंतर बकेट वर्जनिंग आहे, तुम्हाला इथून पण एनेबल करता आलं असतं, पण आपण इथून न करता आपण तुम्हाला दाखवणार मी कशा पद्धतीने आपल्याला बकेट एनेबल करायची आहे. ठीक आहे, पण त्याआधी आपल्याला पहिल्यांदा फक्त बकेट क्रिएट करून घेऊया आपण. ठीक आहे, न सेटिंग काही चेंज करता. एरर काय आला? ठीक आहे, आता ऑलरेडी मी जे बकेट क्रिएट केलेली आहे ते बहुतेक ती नाव युनिक असलं पाहिजे मित्रांनो. एक्झिस्ट करत असेल तर ते बकेट तुमची क्रिएट होणार नाही. आता मी परत माझं नाव चेंज करून मी परत बकेट क्रिएट केलेली आहे. ठीक आहे, आता माझी बकेट क्रिएट झालेली आहे. आता रिफ्रेश होत आहे. आता तुम्ही पाहू शकता माझी बकेट क्रिएट झालेली आहे, त्याच्यानंतर कोणत्या रिजनमध्ये झालेली आहे आणि त्याचा डेट टायमिंग जे आहे ते तुम्ही पाहू शकता. आता त्याच्यामध्ये गेल्यानंतर बकेट ओपन कराल तेव्हा तुमच्या पूर्ण ड्राईव्हमध्ये पूर्ण एम्प्टी असेल, ती बकेट पूर्ण एम्प्टी आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी कंटेंट ॲड करायचं आहे. तर मी पहिल्यांदा एक फाईल क्रिएट करतो, टेक्स्ट फाईल. न्यूवर क्लिक करतो आणि एक टेक्स्ट फाईल मी क्रिएट करतो. आता त्याला एक नाव देतो मी S3 वर्जन. ती ओपन करतो. ओपन केल्यानंतर आपण इथे एक टाईप करूया काहीतरी डेमो किंवा काहीतरी डेमो 1. आता ही फाईल मी सेव्ह केली आणि हे जे बकेट मी क्रिएट केलेली ती फाईल मी पहिल्यांदा ह्याच्यामध्ये अपलोड करतो. आता अपलोडवर क्लिक करून, ठीक आहे, तुम्ही अपलोडवर पण क्लिक करू शकता, नाही तर तुम्ही ॲड फाईल पण करू शकता. तर ठीक आहे, मी ॲड फाईल करतो. ती फाईल माझी डेस्कटॉपला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मी ती सिलेक्ट करतो आणि ओपन करतो. ठीक आहे, ह्याच्यामध्ये डेस्टिनेशन झालं, परमिशन झालं, प्रॉपर्टीज वगैरे जे आहे त्यांना चेंजेस करता मी अपलोड करणार आहे. म्हणजे फाईल अपलोड झालेली आहे मित्रांनो. मी लास्ट व्हिडिओमध्ये पण ही व्हिडिओ बनवली होती, तुम्ही बघू शकता. पण ह्याच्यामध्ये वेगळं काय आहे, आपण ही जी फाईल बनवली आहे त्याचं वर्जनिंग कशा पद्धतीने केलं जातं ते आज आपण पाहणार आहे. त्याच्यासाठी ही वेगळी परत लॅब केलेली आहे मी. ठीक आहे, आता ही फाईल बनवलेली आहे मी आणि त्याच्यामध्ये जे भरपूर सारे ऑप्शन आहे, मेटा डेटा, प्रॉपर्टीज, ठीक आहे, मॅनेजमेंट, ॲक्सेस पॉईंट, पण हे आपण नंतर पाहणार आहे प्रत्येक पॉईंट. आता या फाईलमध्ये गेलो मित्रांनो. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता फाईलचा ओनर कोण आहे, AWS रिजन, कोणत्या फाईल क्रिएट केलेली आहे. आणि ही जशीच मी ओपन जर केली तर तुम्हाला पाहायला मिळत असेल डेमो फाईल 1. ठीक आहे, ओपन केल्यानंतर. आणि जर आपण ऑब्जेक्ट URL जेव्हा कॉपी करतो, आता ही फाईल ग्लोबली नाही आहे त्यामुळे तो ॲक्सेस डिनाईड येतो. तर आपल्याला त्याला पहिल्यांदा या फाईलला परमिशन द्यावं लागते, जेणेकरून हे जरी URL तुम्ही कोणाला पण सेंड केली ते ऑटोमॅटिकली क्लिक करून आतमधलं कंटेंट त्याला दिसू शकतं. ठीक आहे, आता त्यासाठी मला जे ACL एनेबल करावं लागतं ऑब्जेक्ट ओनरशिपमध्ये जाऊन. ठीक आहे, चेक करा, सेव्ह चेंजेस केल्यानंतर परमिशनमध्ये गेलो होतो बरोबर, राईट. त्याच्यानंतर आता बकेटमध्ये येतो मी परत. बकेटमध्ये आल्यानंतर ही जी फाईल आहे S3ची आपली त्याला ओपन करूया. ओपन केल्यानंतर ऑब्जेक्ट ॲक्शनमध्ये जाऊया. त्यानंतर खाली सगळ्यात लास्ट ऑप्शन आहे मेक पब्लिक. ठीक आहे, आपण ह्या फाईलला पहिल्यांदा मेक पब्लिक करूया. एरर तुम्ही पण असे ट्राय वगैरे केल्यानंतर तुम्हाला पण एरर येतील मित्रांनो, पण घाबरायचं नाही आपल्याला, ट्राय करत राहायचं, बरोबर सोल्युशन ऑटोमॅटिकली निघतं. ठीक आहे,
आता परमिशनमध्ये गेल्यानंतर हां तुम्ही पाहू शकता मित्रांनो. ठीक आहे, आता इथं एडिटवर क्लिक करायचं आहे आणि इथं एव्हरीवन पब्लिक ॲक्सेस आहे तो रीड म्हणजे चेक होत नाही आहे. मग थोडक्यात आपल्याला ॲक्सेस मिळत नाही आहे. त्यामुळे आपल्याला एक सेटिंग चेंज करायची आहे. ठीक आहे, ब्लॉक पब्लिक ॲक्सेस त्यावर क्लिक करायचं आहे आणि जो ब्लॉक ऑल पब्लिक ॲक्सेस जो आहे तो एडिटवर क्लिक करता ते अनचेक करायचं आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं ब्लॉक होतं आहे. परत सेव्ह चेंज करायचं आहे, कन्फर्म. हां तुम्ही आता कन्फर्म केलं. ठीक आहे, आणि आता बकेट ओपन करून परत मी फाईल ओपन करतो आणि त्याच्यानंतर परत एक ऑब्जेक्ट URL कॉपी करून पेस्ट करतो. आता आपण एकदा चेक करूया की माझी जी फाईल आहे ती ग्लोबल झाली आहे की नाही झाली. ठीक आहे, अरे यार परत ॲक्सेस डिनाईड. मित्रांनो आपलं काहीतरी चुकतंय. ठीक आहे, चुकतंय म्हणजे काय चुकतंय आपला, आपण परमिशनमध्ये गेलो पण एडिटमध्ये एव्हरीवन पब्लिक ॲक्सेस दिलाच नाही. त्यामुळे आपल्याला तिथं एव्हरीवन पब्लिक ॲक्सेसवर क्लिक करायचं आहे परत आणि रीडची परमिशन द्यायची. ठीक आहे, आता तुम्हाला चेक करायचं आहे खाली आणि त्याच्यानंतर सेव्ह चेंजेस करायचे. एवढे जर सेटिंग जर तुम्ही चेंज केला तर ऑटोमॅटिकली तुमची जी साईट वगैरे आहे ती ऑटोमॅटिकली पब्लिक होऊन जाईल. आता ह्या जर फाईलला जर मी परत रिफ्रेश केला तर ऑटोमॅटिकली माझी जी फाईल आहे ती तुम्हाला दिसेल ऑटोमॅटिकली. आता मी ही फाईल रिफ्रेश करतो. ठीक आहे, थोडासा वेळ लागतो जरा रिफ्लेक्ट होण्यासाठी, कारण का आपण परत जर विचार केला होत का नाही थोडासा वेळ लागणार ह्या गोष्टीला. क्लाउड ॲक्सेस करतो ना आपण त्यामुळे. ठीक आहे, आता तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आता ही डेमो फाईल 1 ही मला फाईल माझी ॲक्सेस झालेली आहे. ठीक आहे, आत्ता आपण बघायचं आहे. आता ह्याच फाईलचं आपल्याला वर्जनिंग कसं करायचं ते आज आपण पाहणार आहे. ठीक आहे, आजची लॅब म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे, हे तुम्हाला फ्युचरमध्ये करणं गरजेचं आहे. मित्रांनो वर्जनिंगचा फायदा काय आहे, जसं की आपण एक फाईल क्रिएट करतो, त्या फाईल ओपन करून त्याच्यामध्ये काहीतरी आपण काम करतो, त्याच्यानंतर कंट्रोल-S करून सेव्ह करतो. हे रोज करतो म्हणजे आपला डेटा हा भरपूर त्याच्यामध्ये सेव्ह असतो एखाद्या फाईलमध्ये. आपण डेली एक्सेल फाईल मेंटेन करत असतो, एक्सेल फाईल ओपन करतो, त्याच्यावर काहीतरी डेटा आपण एंट्री करतो, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी येतो तीच फाईल ओपन करून परत त्याच्यामध्ये एंट्री करतो. मग हे असं रोजचं आपलं काम असतं. आणि त्याच्यामध्ये जर कोणी असं जरी त्रास देण्याचा कार्यक्रम केला, जसे ती फाईल डिलीटच केली, तर तुमच्यापाशी बॅकअप काहीच नाही आहे. पण ह्या केसमध्ये जर आपण आपल्या बकेट किंवा फाईलला वर्जनिंग जर लावलं तर ह्याचा फायदा आपल्याला काय होणार आहे, बाय चान्स जर ती फाईल जरी त्यांनी डिलीट केली असेल ॲज इट इज आपल्याला कॉपी. ठीक आहे, आता ह्याच्या प्रॉपर्टीजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळतोय बकेट वर्जनिंग. आपण बकेट क्रिएट करायच्या टायमिंगला पण वर्जनिंग ऑप्शन येतो मित्रांनो, पण आपल्याला तेव्हा करायची गरज नव्हती. त्यामुळे आता इथं आपण इथून करू शकतो. आता ह्याच्यामध्ये बकेट, ठीक आहे, बकेट वर्जनिंगमध्ये सस्पेंड आणि एनेबल आपण एनेबल करणार आहे. सस्पेंड काय, बकेट जेव्हा डिसेबल असते तेव्हा म्हणजे सस्पेंड, डिसेबल म्हणजे सस्पेंड. ठीक आहे, तुम्ही जेव्हा सस्पेंडवर क्लिक केला तर तुमचं बकेट वर्जनिंग होणार नाही, आपल्याला ते एनेबल करावं लागेल, कारण आपण त्या फाईलची सेकंड कॉपी आपल्यापाशी पाहिजे. ठीक आहे, अपडेटेड फाईल पाहिजे. आता हे मी एनेबल केलं. ठीक आहे, आता एनेबल करतो मी. आता एनेबल तर केलेलं आहे मी. आता मी रिफ्रेश करतो. ठीक आहे, आता ही जी फाईल आहे माझी S3 व्हर्जन. ठीक आहे, आता ही फाईल आपण आता माझी डेस्कटॉपला फाईल बनवली होती बरोबर. आता ह्या फाईलला मी ओपन करतो आणि काय लिहिलं होतं मी, डेमो फाईल 1. आणि आता आपल्याला आता डेमो फाईल 2. ठीक आहे, अपडेटेड. ठीक आहे, आणि कंट्रोल-S करून ही फाईल मी परत सेव्ह करतो. ठीक आहे, आणि आता काय करायचं आहे, आपलं वर्जनिंग कसं काम करते ते पाहणार आहे आपण. लक्षात घ्या. आता मी अपलोडवर क्लिक करणार आहे, त्याच्यानंतर ॲड फाईल करणार आहे आणि तीच फाईल, सेमच फाईल, कारण त्याच फाईलचं आपलं वर्जनिंग करायचं आहे, त्यामुळे तीच फाईल मी सिलेक्ट करणार आहे. मग आणि त्याच्यानंतर ओपन करणार आहे. आपण जर दुसरी फाईल क्रिएट केली तर मित्रांनो ती वर्जनिंग होणारच नाही बरोबर. मग त्यामुळे मी ती फाईल ओपन केली आणि अपलोड करतो. ठीक आहे, आता क्लोज करूया. क्लोज केल्यानंतर आता त्याच्यामध्ये जर ओपन जर केलं तर तुम्हाला सेम पाहायला मिळते. ठीक आहे, डेमो फाईल 1 आणि डेमो फाईल 2. ठीक आहे, पण जर फाईल कुठे हरामखोरांनी जर डिलीट केली
ठीक आहे. आता ह्या फाईलवर तुम्ही काम केलंय, मेहनत आहे तुमची वर्ष 2 वर्षाची, आणि जर ती फाईलच तुमची कोणीतरी डिलीट केली, ठीक आहे. आता ही मी डिलीट ऑब्जेक्ट करतो, ठीक आहे. आता ही मी क्लोज केली. कोणी हरामखोराने जर तुमची फाईल जर डिलीट केली, मग तुमच्यापाशी डेटाच नाही. तुमची जी फाईल आहे ती पूर्ण एम्प्टी आहे, तुमची बकेट पूर्ण एम्प्टी आहे. मग ह्याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहे मित्रांनो, आपण काय केलं होतं, बकेट वर्जनिंग केलं होतं, बकेट एनेबल केलं होतं, वर्जनिंग एनेबल केलं होतं. ह्याचा फायदा काय आहे, आता जर मी जर इथं ऑप्शन करतो बकेट मध्ये पूर्ण एम्प्टी मध्ये गेलो, ठीक आहे, बकेट ओपन आहे, त्याच्यामध्ये राईट साईडला ऑप्शन आहे, राईट साईडला म्हणजे मिडलला शो वर्जन. आता तुम्ही पाहू शकता माझी बकेट पूर्ण एम्प्टी आहे, ठीक आहे, काही ऑब्जेक्ट नाही आहे. पण आता मला काय करायचं आहे, माझं जी फाईल आहे डिलीट केलेली फाईल, कारण का ऑलरेडी मी त्याला वर्जनिंग लावलं होतं, त्यामुळे मला ती फाईल परत रिट्रीव्ह करायची. तर कसं करणार, तर इथं शो वर्जन जो ऑप्शन आहे, ठीक आहे, तो ऑफ आहे, तो ऑन करायचा आहे. ऑन केल्यानंतर तुम्हाला S3 वर्जन ती फाईल डिलीट मार्कर म्हणूनच्या नावाने तुम्हाला दिसत आहे, ठीक आहे. तुम्हाला पण अशीच दिसेल डिलीट मार्कर. आणि हे ती S3 वर्जन जी टेक्स्ट फाईल मी केली होती, जे डेटा वगैरे मी त्याच्यामध्ये भरपूर बनवला होता, ती फाईलला काय करायचंय तुम्हाला पण ती परत डिलीट करायची. डिलीट केल्यानंतर इथे काय करायचंय, परमनंटली डिलीट, ठीक आहे. आता हे कॉपी करतो मी आणि डिलीट खाली पेस्ट करतो, Ctrl+V करतो आणि डिलीट करतो, डिलीट ऑब्जेक्ट. ते ऑटोमॅटिकली इथून जर डिलीट केले ना मित्रांनो, तुमचे ऑटोमॅटिकली ती फाईल बरोबर तुमच्या त्याच बकेटमध्ये जाऊन पेस्ट होणार, ठीक आहे. आता तुम्ही पाहू शकता, ठीक आहे. आता मी काय करतो, पहिल्यांदा रिफ्रेश करतो आणि ओपन करतो, ठीक आहे. पाहू शकता तुम्ही माझी डेमो फाईल 2 अपडेट, कारण का मी ही सेकंड अपडेट केलं होतं, त्यामुळे ती सेकंड जी आहे तीच तुम्हाला वर्जनिंग मध्ये मिळेल. कारण का तुम्ही काम करत राहताल आणि जर सेकंड कॉपी जेव्हा तुम्ही डिलीट करताल, डिलीट मार्कर नावाने तुम्हाला शो होईल, त्यातून तुम्ही डिलीट केली, परत तुम्हाला ती रिट्रीव्ह केली, तर तुम्हाला बरोबर सेकंड जी आहे फाईल ती तुम्हाला रिट्रीव्ह होणार, ठीक आहे. तुम्ही पाहू शकता. आता ही S3 जी फाईल आहे, आता ऑलरेडी माझी लॅब झालेली आहे, त्यामुळे आता मी काय करतो, ऑलरेडी मी वर्जनिंग वगैरे केलं होतं, त्याच्यामुळे आता मला परत वर्जनिंग जी एनेबल केलं होतं ते डिसेबल करायचं आहे. त्यामुळे मी ही जी फाईल आहे माझी, त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये जातो, त्याच्यानंतर एडिटवर क्लिक केल्यानंतर बकेट वर्जनिंग जे आहे, ठीक आहे, आता मी सस्पेंड करतो आणि सेव्ह चेंज करतो, ठीक आहे. आय एक्नॉलेज, सेव्ह चेंज. आपल्याला समजलं, प्रॉपर्टीमध्ये जाऊन सस्पेंड करावं लागतं आणि त्याच्यानंतर आपली लॅब वगैरे झाली असेल तर बकेट पहिल्यांदा एम्प्टी करा, ठीक आहे. आता ही फाईलची गरज नाही आहे, त्यामुळे आता ही फाईल मी डिलीट करतोय. तुम्ही पण तुमची लॅब वगैरे झाली की प्रॉपर डिलीट करा. मित्रांनो, तुम्ही कोणती पण लॅब केली तर त्याच्यानंतर तुम्हाला बकेट फाईल जे आहे ते सगळं डिलीट करा, ठीक आहे. नाहीतर तुमचे कसं बकेट क्रिएट केली तर त्याचे चार्जेस वगैरे लागले जातील तुमचे. बकेट फाईल छोटे फाईल आहेत पण चार्जेस नको लागायला, त्याच्यासाठी काळजी घ्या. आणि जर खरंच तुम्हाला बकेट वर्जनिंग लॅब समजली असेल तर मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.